hello, hello. My name is Jami. Yeah, my name is Shantanu. Shantanu. Shantanu, yes. Shantanu. Yeah. Hello. Nice to meet you. Nice to meet you. Yeah. Say hi to my vlog. Say hi. Hello. Hello. याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. आता मी आता टच करतोय तर कळतंय. तर हे ओव्हर टेम्परेचर झाल्यानंतर ते इथे पाण्यात टाकतात. चहा गिफ्ट केला तन्मयला. ॲक्च्युली तन्मयने एक तारीफ केली चहाची आपल्याला, म्हणजे पण 2 दिले होते तर आम्ही नाही बोललो. मी तर भाई फुल हातबीत जोडले की भाई नको, काय करणार ना एवढ्याचं. तर तन्मय मीटिंग करतोय, मला काय काम आहेत. मी अख्खी फळं बिळं खात बसलेलो. मग पहिल्यांदा या साईडच्या सीटवर बसलोय आणि समोर स्टेअरिंग नाही आहे माझ्या. मला एकदम वेगळं वाटतंय. आलं आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये. मेन्यू बघूनच दिल गार्डन होऊ गया. नॅशनल आपली भाजी, पनीरची भाजी ऑर्डर केली आहे. हा आहे रोबोट आणि हाच पूर्ण मेट्रो साफ करतो, म्हणजे स्टेशन तरी ॲटलिस्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस दुसरा. आपण निघालो आहोत तयारी करून. आज आपल्याला काही कंपन्यांना व्हिजिट करायचं आहे, तर त्यासाठी थोडं लवकरच निघालो. लवकर म्हणजे 9 वाजलेत. मी 7 वाजता उठलो होतो, मस्त आवरलं. आज शुक्रवार त्यामुळे माझा उपवास असतो. तसा ब्रेकफास्ट केला उपवासाचा, म्हणजे साबुदाणे वगैरे आणले होते आणि मग त्यानंतर मग आता निघालो आहे. आता सोबत आपल्या काही जण जॉईन होणार. हॅलो. My name is Jami. Yeah, my name is Shantanu. Shantanu, yes. Shantanu. Yeah. Hello. Nice to meet you. Nice to meet you. Yeah. तर आता ते आलेले आहेत आम्हाला पिक करण्यासाठी. तर त्यांच्यासोबत आम्हाला जायचं आहे. काहीतरी 1 का 1.5 तासाचं ड्राईव्ह आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच. आम्ही आता निघालो आहे. तर अजून 1-1.5 तास लागेल असं म्हणाले ते. आणि कन्व्हर्सेशन स्टार्ट झालं आहे. आता तिकडे बोलतोय. जो कालपासून हायवे बघतोय मी, त्या हायवेला आम्ही आत्ता पोचलोय. सो छान आहे भाई. इथे त्याला मला तुम्हाला ना झूम करून दाखवता येत ना. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सध्या. म्हणजे इथे मॅप चालतोय, तर लिटरली कुठली लेन त्याला धरायची ते सुद्धा तिथे दिसतंय. त्यानंतर किती स्पीड लिमिट आहे ते पण आहे. सिग्नल असेल तर ते तर मला मी नंतर सांगेलच जेव्हा माझ्याकडे मॅप असेल. आणि त्याच्या इन्स्ट्रुमेंट स्ट्रक्चरमध्ये पण दिसतंय की कितीचं लिमिट आहे. 100 क्रॉस होतं तर तिथं ब्लिंक येतोय. 30, 40, 60 असं सगळं आहे तिथे. इंटरेस्टिंग आहे. If you import such a thing like a black body. हा जो टनल आहे तो पूर्णपणे अंडर द सी आहे. आपल्या वरती समुद्र आहे. आणि ही गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की हे एक मिरॅकल आहे. म्हणजे ही गोष्ट कुठेच असं अवेलेबल नाही आहे जगात, असा त्यांचा क्लेम आहे. खूप सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला त्यांचा बघा स्पीड पण 100-120 आहे. आणि व्हेरी नाईस, खूप सुंदर आहे. सध्या आता आपल्याकडे समृद्धी महामार्ग आहे, त्यामुळे असं मला विशेष काय वाटत नाहीये. आणि आपला कोस्टल रूट पण झालाय. तर कोस्टल रूटमुळे पण आपण हे सगळं बघितलंय. म्हणजे हे 8 किलोमीटरचं पूर्ण टनेल आहे अंडर द सी. आणि त्यांचे 3 तास पहिले जात होते पूर्ण गोल राऊंड मारून. तर त्यांनी असा ऑप्शन काढला की अंडर द सी डायरेक्ट ते जवळपास अर्धा तासात ते तिकडे
त्या सिटीमध्ये काय चुंचा काय चुचा मला चुंचा यस तिकडच्या त्या सिटीमध्ये पोचण्यासाठी शेंझनवरून म्हणजे आपण जिथे राहतो तिथून तिथे जाण्यासाठी अर्धा तासात ते लोक पोचतात. काय भन्नाट कल्पना आहे, फक्त नावं लक्षात राहत नाही मला. ठीक आहे ना, घ्या समजून थोडंसं, काय होणार आहे. हा पूर्ण समुद्र आहे, लांब लांब म्हणजे समुद्राच्या मध्ये आहेत आम्ही एकदम. आणि इथे त्यांनी तो असं पूर्णपणे समुद्रातून आपला अटल सेतू सारखा बनवून ठेवलाय. पण अटल सेतू आपल्याकडे आत्ता झालाय, त्यांनी हे सगळं खूप आधीच करून ठेवलेलं आहे. खूप भारी आहे. पोचलोय आम्ही आता, त्यांच्या फॅक्टरीला आलोय. ती जवळपास 60-70 किलोमीटर होतं तिथून, पण 1 तासात आम्ही आलो. रस्ता खूप छान होता. आता ते पूर्ण फॅक्टरी आहे, पिकअप उभे आहे तिथे. आणि मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत. ते आम्हाला आता चहा देत आहेत. आम्ही जस्ट त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे. तर ते स्वतः असे बनवते आणि ते ग्रीन टी टाईप आहे. तर छान आहे. हे ओनर आहेत कंपनीचे आणि या त्यांच्या सोबत काम करतात, कलिग आहेत. This kind of test. Yeah. Yes. If you like, It's similar you to- can take 1 bag or 2 bag. No. Just ask you. It's okay. त्यांनी हे चहासारखं आहे, त्याच्यात गरम पाणी टाकलं आणि असं काहीतरी पेय दिलंय. छान आहे, म्हणजे चहासारखंच लागतंय. आणि तन्मयनी जस्ट त्यांना विचारलं की टेस्ट छान आहे तर कुठून येतं, तर ते पॅकेटच द्यायला लागले डायरेक्ट की बाबा पॅकेट घेऊन जातो मी वगैरे. आम्ही आता एका कंपनीत आलो आहे आणि तिथे पूर्णपणे फॅक्टरीचं काम चालू आहे. तर आम्ही आलो आहे ॲक्च्युली जी लाईट असते आपल्या ऑक्झिलरी लाईट जी असते आपल्या गाडीसाठी, तर तिच्या प्रोडक्शनमध्ये आलो आहे. तर त्यामध्ये हे सेल पण आहे, ते बघा हे बघू शकता. तर असे सगळे मॉडेल्स आहेत. ते ॲक्च्युली आता आपण जे बटन बाईकला वगैरे जे बटन लावतो गाडीची लाईट चालू करायला ऑक्झिलरी लाईटची, तर आता ते वायरलेस पण आलेले आहेत. तर त्याबद्दल थोडीशी माहिती ते देत आहेत. आणि बऱ्याच प्रकारचे इथे लाईट्स आहेत, भारी भारी एकदम भारी, म्हणजे खूप जास्त प्रकाश देणाऱ्या आणि जास्त व्होल्टेजच्या वगैरे सगळं तुम्ही बघू शकता. इथे सगळं हे असे सगळे मॅन्युफॅक्चर करतात. हे इंटरेस्टिंग आहे, पण मी सगळं शूट नाही करू शकत, सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत. मी त्यांच्याकडून परमिशन घेतली तशी करायची, पण काही गोष्टी मी नाही दाखवू शकत. हे बघा इथे या सगळ्या अशा लाईट आहेत. हे इथे प्रोडक्शन सगळं चालू आहे लाईटिंगचं. ते वॉटरप्रूफची पूर्ण ते चेक करतायत. वॉटरप्रूफ पूर्ण टेस्ट होते आणि ते इथे असेंबल करतायत ते. आणि इथे त्याचं ड्युरेबिलिटी चेक करतात लाईटिंगची पूर्ण, म्हणजे ज्या ज्या लाईटी त्यांनी बनवल्या आहेत त्या पूर्णच्या पूर्ण म्हणजे त्यांची टेस्टिंग चालू आहे आता. लावून वगैरे त्यांनी चेक करतायत. तुम्ही बघू शकाल पूर्ण हे हाय पॉवर पण आहेत त्याच्यामध्ये. आणि हे बघा हे ह्या लाईट खूप पॉवरफुल आहेत, खूप पॉवरफुल म्हणजे. आणि या सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत त्यांनी चेकिंगसाठी. आणि इथे पूर्ण लाईन असेंबल होते. हा त्यांचा वेगळा म्हणजे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ती घरात वगैरे जे डिझाईन असतात ना आपल्या लाईटच्या, त्या ते करतायत. आणि ह्या सगळ्या गोष्टी
चेकसाठी ठेवलेले आहेत, चेकिंग करतात. चेक झाल्यानंतर ते पॅक करतील की बाबा हे सगळे व्यवस्थित असतात. म्हणजे त्यांना डिफेक्ट इथेच कळतो. म्हणजे उगाच तिकडे येणार, कुठे जे विकतील एक्सपोर्ट करतील तिकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून ते इथेच सगळी काळजी घेत आहेत. हे ज्या लाईट आहेत त्या आता लावून ठेवल्यात त्यांनी. याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. आता मी आता टच करतोय तर कळतं आहे. तर हे ओव्हर टेम्परेचर झाल्यानंतर ते इथे पाण्यात टाकतात आणि पाण्यात टाकून झाल्यानंतर ते चेक करतात की पाण्यात टाकल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही ना, किंवा आतून सेज वगैरे पकडत नाही ना. तर या सगळ्या गोष्टींची काळजी तिथे घेतली जाते क्वालिटी कंट्रोलमध्ये. आणि आता ते सगळे ते प्रोडक्ट्स कसे वर्क करतात हे सगळं दाखवत आहेत. 这一块的话是新加入的，前面那一块这是纯油，这是面线。就是我。 हे बघा इथे पूर्ण चेक केलं जातं आहे की काही प्रॉब्लेम आहे का, तो इथेच त्यांना दिसतो लगेच. सगळे इथे मदरबोर्ड ठेवलेले आहेत. म्हणजे सगळं त्यांचं इथे स्टोरेज रूम आहे. आणि इथे सगळं स्टोअर केलेलं आहे. इथे लेन्स असतात छोट्या छोट्या, त्यासुद्धा इथे आहेत. हे बघा हे जे आपण बोलतो ना लेन्स, यासुद्धा इथे आहेत. काही ठिकाणी पॅकेजिंग करून ठेवलेली आहे. तर ते सगळं असं एक प्रकारे एक कंपनी टूर देतात आम्हाला की काय काय गोष्टी आमच्याकडे होत आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो, असं काहीतरी. खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि त्यातल्या त्यात गाडी म्हणजे आपला आवडता विषय, त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये अजून इंटरेस्ट येतो आहे की असं पण असतं. आणि ते जे ओनर आहेत ज्यांच्या गाडीत आपण बसून आलो, ते ओनर सोबत फिरत आहेत. आणि त्या ज्या मॅम आहेत त्यांना इंग्लिश होतं, बाकी त्यांना येत नाही त्या साहेबांना, ते जे सर आहेत त्यांना. तर मग ते ट्रान्सलेट करतात आम्हाला. आणि ऑल म्हणजे सगळं एकदम अप टू डेट आहे. चांगले लाईट्स त्यांच्याकडे आहेत आणि पॉवरफुल लाईट आहेत, भरपूर पॉवरफुल लाईट आहेत. आता तुम्ही बघितलंच मगाशी जे टेस्ट होत होते, तर एकदम व्यवस्थित आहेत त्या लाईट पण. 转向啊，还有喇叭报。You can use on the canvas. 是可以的，完全可以吗？ Yeah。 可以，不改。我手机我刚刚刷是可以改动。 निघालो आता कंपनीतून. हे माझ्या मागे दिसते त्यांची कंपनीच आहे. तर त्यांनी चहा गिफ्ट केला तन्मयला. ॲक्च्युली तन्मयने एक तारीफ केली चहाची आपल्याला, म्हणजे पण 2 दिले होते. तर आम्ही नाही बोललो. मी तर भाई फुल हातबीत जोडले की भाई नको, काय करणार ना एवढ्याचं. आणि ते बिचारे हे असं आहे ना, ते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे वगैरे. पण एकच घेतलं. त्यांना बोललो की 2 नको बाबा आम्हाला. मग ते आमच्या एवढे काइंड आहेत भाई. हा मालक आहे, हा कंपनीचा मालक आहे, तरी तो आम्हाला टॅक्सीसाठी सोडायला आला आहे. टॅक्सी पण आमच्याकडून बुक होत नव्हती, इंग्लिश ॲड्रेस होता त्यामुळे. तर त्यांनी आम्हाला खाली त्यांनी आम्हाला टॅक्सी करून दिली. ते आम्हाला बोलले होते की आम्ही तुम्हाला सोडायलाच येतो. पण आम्हाला ॲक्च्युली कसं झालं होतं की दुसऱ्या कंपनीत जायचं, ते यांना सांगायचं नाही आम्हाला. से हाय टू माय ब्लॉग, से हाय, हॅलो. तर असं सगळं आहे. तर आता ते आम्ही निघतो आहे. आमची टॅक्सी येईल. आणि बरंच फळं वगैरे त्यांनी दिली होती. मी व्हिडिओ शूट नाही केला तिथे, मीटिंग चालली होती. अरे त्यांना मीटिंग करतो आहे, मला काय काम आहेत. मी अख्खी फळं खात बसलेलो. मस्त एकदम, खूप चांगले लोक आहेत यार. म्हणजे अतिथी देवो भव सारखी गोष्ट आहे त्यांच्याकडे. व्हेरी नाईस. आता आमची टॅक्सी येईल 5 मिनिटातच. मग तिच्यात बसतो आणि तिकडे पोचतो. पहिल्यांदा या साईडच्या सीटवर बसलो आहे आणि समोर स्टेअरिंग नाही आहे माझ्या. मला एकदम वेगळं वाटतंय. बाई गाडी चालवतो आहे. आणि हा त्याचा मॅप आहे. गाडी इलेक्ट्रिक आहे असं वाटतंय. ही आम्ही जिथे आलो आहे ते इंडस्ट्रीयल एरिया आहे पूर्ण. इंडस्ट्रीयल एरिया असून पण इथे स्वच्छता खूप चांगली आहे.
म्हणजे असं म्हणजे थोडं वाटत नाही अजिबात की इथे इंडस्ट्रियल एरिया आहे. एवढं चांगलं सगळं आहे. आता आम्ही दुसऱ्या कंपनीत जातोय. तन्मय येस, कसे होती लोक? एक नंबर. तन्मयचे लाड आहेत. अरे भाई, कुठून तन्मयचं हे देत आहेत त्यांना. म्हणजे एक मित्र म्हणून मला खरंच प्राऊड फील झालं की एक मलेशियाचा कोणतरी एक ट्रेडर आहे, त्यांनी तन्मयचा रेफरन्स त्यांना दिला की ही इज अ नाईस पर्सन आणि नंबर वगैरे दिला. तर तन्मयला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. हा तन्मयने नाही कॉन्टॅक्ट केला यांनी तन्मयला कॉन्टॅक्ट केलेला. तर दिस इज व्हेरी गुड थिंग. असं झालं पाहिजे ॲक्च्युली. आता बघू किती वेळ दाखवतो रे. 7 किलोमीटर. भाई टोकला असता इथं. आता या गाडीला चेपलंच असतं याने. इथे मागे कंपनी दिसते, त्या चुकीच्या कंपनीला आम्ही आलो. त्यांनी म्हणजे कसं होतं, भाषा वेगळी असल्यामुळे आपल्याला कळत नाही की नक्की म्हणजे ते अल्फाबेटच आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्त त्या काड्या आणि ठोकळेच दिसतात. तर त्यांनी चुकीचं काहीतरी हे केलं. मग ट्रान्सलेटर वगैरे वापरून त्यांना आम्ही लोकेशन सांगितलं. तर त्यांनी दुसरं लोकेशन लावलं आहे. आणि असं म्हणजे कसं असतं तुम्हाला दाखवतो. ते मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे. तिथे मी सगळं लिहितो आणि त्यांना विचारतो की तिकडे घेऊन चल वगैरे. त्यांना ते त्यांच्या भाषेत कळतं. हा सोपा प्रकार आहे. 10 मिनटं गेले पण त्याला कळालं. तो परत घेऊन चालला आहे. तिकडून जवळ होतं आम्ही जिथे होतो तिथून. हे आता लांब घेऊन आलो होतो. आम्हाला पहिले 7 किलोमीटर होतं, आता काहीतरी 13 किलोमीटर झालं आहे. खूप ऊन आहे भाई. असं जळतंय, अक्षर शरीर जळतंय जसं काय. दुसऱ्या कंपनीत आलो आम्ही. त्यांनी सोडलं बिचाऱ्याने. आणि त्याच्या आधीच्या कंपनीच्यांनी टॅक्सी बुक केली होती, तर त्यांना एक्स्ट्रा पे करावे लागले वाटतं. कारण की त्यांनी काय आम्हाला विचारलं नाही पैशांबद्दल. आम्ही उतरलो तर तो बोलला की पेमेंट झालेलं आहे. कदाचित ज्यांनी बुक केली त्यांनीच तो पेमेंट करून टाकला. काहीतरी आहे. आता एक इथे मोठा प्रॉब्लेम असा आहे की यांना इंग्लिश येत नाही, जे आम्हाला आता भेटलेत. आणि ज्यांच्याशी तन्मयचं बोलणं झालेलं ते आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे यांच्याशी बोलणं थोडंसं टास्क असणार आहे असं वाटतं आहे. त्यांच्या कंपनीमध्ये आलो आता. बघू. ती पण लाईट बनवायचीच कंपनी आहे. त्यांचे पण ऑब्झर्व्हरी लाईटच आहेत. त्यांच्याशी मीटिंग करू. तर मग इथून अजून एक कंपनीमध्ये आम्हाला जायचं आहे. तर बघू. तिथे आलो आहे आता आम्ही. तर त्यांना काही येत नाही इंग्लिश. तर त्यांच्याकडे ते डिव्हाइस आहे, त्याच्याने कम्युनिकेट करायला लागतं आहे किंवा फोटो वगैरे दाखवायला लागतो आहे. त्यांना मी चेक करतो आहे. तुम्ही हे चेक करा. सगळ्या प्रकारच्या लाईट आहेत इथे. ट्रकसाठी पण लाईट आहेत बघा. मोठ्या लाईट आहेत एकदम. सगळ्या प्रकारच्या लाईट आहेत इथे. त्यांचे ब्रॉशर्स पण आहेत आणि ते चेक पण करून दाखवते बघा. इथे हे असे लावणारे लाईट वगैरे पण आहेत. हे बघा. तेच आता प्रोडक्ट तन्मय बघेल आणि सगळ्या गोष्टी दाखवतोय. त्या माझ्या तोंडावर लाईट पडते बघा. आत्ता कळतंय आम्ही किती जणांचे डोळे फोडत असू जेव्हा या लाईट लावून आम्ही राईड करतो. ठीक आहे, बोलून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला काय इंटरेस्टिंग असेल तर दाखवतो. कारण मला असं वाटतं इथे मगाशी खूप चांगलं कन्व्हर्सेशन झालं, पण इथे नाही होणार कारण की त्यांना इंग्लिश येत नाही. तर मोजकं जेवढं काय ते बोलू शकतो आपण. त्या मोठ्या आपल्या ट्रक्स वगैरे आहेत ना, नाहीतर मग ऑफ रोड ॲडव्हेंचर वगैरे त्याच्यामध्ये लागणाऱ्या लाईट आहेत. ज्या वरती रूफवर लागतात नाही का आपल्या थारला वगैरे, त्या लाईट आहेत त्या. तर त्यांचं हे प्रोडक्शन आहे, पूर्ण टेस्टिंग प्रोडक्शन आहे.
तन्मय त्यांना बोलला की आम्ही फॅक्टरी बघू आणि मग डिस्कस करू, पण त्यांनी लगेच फॅक्टरी पण दाखवून दिली. आता बघतो आणि मग निघू इथून. त्या कंपनीमधून निघालो आम्ही. आता परत दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं आहे, पण जे आधीच्या कंपनीमध्ये गेलो होतो त्या ओनरने आम्हाला विचारपूस केली की तुम्ही पोचले वगैरे का. तर आम्ही म्हणालो की त्या कंपनीचं काम झालं आहे, आम्ही आता निघतोय. तर ते एवढे चांगले आहेत बिचारे की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या कंपनीत या, आम्ही पण आता निघतोय, तर आपण सोबतच जाऊ बोलत बोलत. तर मग आम्ही परत टॅक्सी केली आणि त्या कंपनीमध्ये चाललो आहे. तिथून मग त्यांच्यासोबतच जाऊ. ते आम्हाला दुसऱ्या कंपनीत किंवा मिड पॉईंटला वगैरे सोडतील, मग तिथून आम्ही टॅक्सी घेऊ. निघालो आम्ही त्या कंपनीमधून, कारण की आम्हाला आता दुसरीकडे जायचं आहे. काय नाही, जास्त वेळ नाही थांबायला लागलं. 15-20 मिनिटात आम्ही लगेचच निघालो. परत त्याची कंपनी खूप छान चांगली, म्हणजे ते एकदम बोलणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे त्या लोकांचं. आणि हा बाई पण एकदम मस्त गाडी चालवतो. त्याला तेच विचारलं की गाडी कधीची आहे वगैरे. इथे दिसतंय मला 2016ची गाडी आहे. मग त्याला अजून भारी वाटलं की अरे माझ्या गाडीबद्दल विचारतात वगैरे. तो अजून डिटेल्स आम्हाला द्यायला लागला. त्याला ॲक्च्युली येत नाही इंग्लिश, तर ती जी त्याची कलिग आहे ती आमचे ट्रान्सलेटर आहे. म्हणजे आम्ही जे काय बोलतो ते त्याला ती सांगते आणि तो काय बोलतो ते आम्हाला सांगते. आता इथून आम्ही जवळपास 1 तासात पोहोचू आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे तन्मयने. त्या कंपनीत जाऊ आणि मग नंतर बघू कसं काय करायचं ते. आलो आता कंपनीमध्ये. जस्ट उतरलो आम्ही. त्यांना परत सी ऑफ केलं आणि इंस्टाग्राम या यूट्यूब. तर ही बाय आम्हाला घ्यायला आले, तन्मयला आणि मला. ते जे ब्लॉग करतात त्यांना ते खूप वेगळ्या नजरेने बघतात बाई. त्यांच्यासाठी एकदम भारी होतं. अरे इंस्टाग्राम असं वगैरे. त्यांना यूट्यूब माहीत नाही आहे एवढं. आम्ही आता आलो आहे इथे काही बाईकच्या ॲक्सेसरीज बघायला. त्यांची ॲक्सेसरीज तन्मय बघतो आहे आणि त्यांनी इथे त्यांचा सगळा सेटअप लावलेला आहे. यांच्याकडे लाईट पण आहेत आणि काही गोष्टी आहेत, म्हणजे आपले हे ॲक्सेसरीज तुम्हाला माहिती आहेत बाईकसाठी. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात आणि बल्क ऑर्डर एवढे काय ॲवॉर्ड भेटलेच वाटतं यांना आणि ते सांगतायत. आणि ही आपली ड्रीम बाईक आहे. ही मी कधीच घेणार नाही मला माहिती आहे, कारण की लय चोचलेत तिच्या आयुष्यात. पण मला आवडते, मला खरंच खूप आवडते ही गाडी. हे सगळे प्रोडक्ट्स त्यांनी लावलेत गाडीला, सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. म्हणजे जे डिस्प्लेला लावायच्या आहेत. बाय द वे तन्मयचं असं हे प्रोडक्ट्स आहेत आणि सगळं काही. ह्या लाईट्स आहेत, ह्या पण त्यांनी तिथे, ह्या पण त्यांच्याच मॅन्युफॅक्चरिंग आहेत. तर त्यांनी असं सगळं शोकेस ठेवलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहेत सगळ्या गोष्टी. आता इथून निघतो आहे आणि आता आम्हाला भूक लागली आहे, कारण की आता आमचा उपवास होता आणि आता पोटात हा गुडगुड व्हायला लागलं आहे. आता जाऊन काहीतरी खाऊ
किंवा आधी हॉटेलला जाऊ आणि मग तिथून नियर बाय आज इंडियन हॉटेलला जायचं ना आज. हां पहिले बॅग टाकू. हां मग आज आधी हॉटेलला जाऊ, मग इंडियन हॉटेलला आज तुम्हाला घेऊन जातो चायनाच्या. तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील कसं काय आहे ते. चला इथून निघतो आणि आता बुक करतो तो. पोहोचलो आता. इथून इंडियन रेस्टॉरंटला आता जेवायला जातो आहे आम्ही. इथे वरतीच बॉलिवूड म्हणून आहे, तर तिथे आज जेवणार आहे. चला तुम्हाला मेन्यू दाखवतो काय काय आहे. इवन इंडियनच रन करतायत की इकडचे लोक रन करतात हे पण आपल्याला कळेल. तर आतमध्ये जातो, बघतो मेन्यू काय. आलं आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये. मेन्यू बघूनच दिल गार्डन हो गया. तुम्ही पण बघा. फक्त महाग आहे, हे नॉनव्हेज आहे. व्हेजमध्ये कमी गोष्टी आहेत. चिकन समोसा वगैरे पण मिळतो इकडे. नॅशनल आपली भाजी, पनीरची भाजी ऑर्डर केली आहे. जेवण येईल तिथे. 70 RMB. 70 म्हणजे किती झाले तुम्हाला सांगतो. नाही बिल आपण आल्यावरच सांगू ना त्यांना. आता 70 ऐकायला छान वाटतात पण आहेत जास्त. 800 रुपये. 800 रुपयाला भाजी आहे. आता का बटर रोटी आलेली आहे, भाजी आली आहे आणि राईस आलेला आहे. तर आता मी उपवास सोडतो. जेवण झालेलं आहे. आता निघालो आहे तिथून. आता मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशनवरून आपल्या हॉटेलला जाणार. मस्त तुप्त झालो, एकदम मस्त जेवण होतं. 3 दिवस इंडियन जेवण न भेटल्यानंतर हे चांगलंच लागणार, पण खरंच चांगलं होतं. बिल किती झालं तन्मय? बिल किती झालं? 170 मग किती झाले? 2,500 रुपये. 2,500 रुपये जेवण झालं. 170 युआन यांचं जी करन्सी आहे त्याप्रमाणे. एक मिनट. हा कुत्रा दिसतोय का? हा बघा हा कुत्रा. वरती आत्ता एक होता आणि हा एक. 3-4 दिवसात 2 ते 3 कुत्रे दिसलेत आम्हाला. एक तिकडे मेट्रो स्टेशनचे भेटलेले. इथे कुत्रेच नाही आहेत. नक्की काय करतात हे? कमेंट करून सांगा. सगळी कमेंट करा लवकर. पटकन जातो आता. मेट्रोचं काय आता दाखवणार नाही. 2 दिवस मेट्रोच तर बघताय माझी. नाही आज नाही बघितली. आज आता मर्सिडीज बघितली. आज आपण मर्सिडीजमध्ये फिरलो. हां आज आम्ही टेस्लामध्ये फिरणार आहे. याचे क्लायंट येतात आणि आम्हाला घेऊन जातात, त्यामुळे आमचे कष्ट कमी होतात. चला स्टेशनला जाऊ. हा आहे रोबोट आणि हाच पूर्ण मेट्रो साफ करतो, म्हणजे स्टेशन तरी ॲटलिस्ट. तर एकदम प्रॉपर आहे. स्वतः काम करतो आहे भाई. झाली एंट्री झाली. तुम्हाला दाखवली ना आधीच्या ब्लॉगमध्ये एंट्री कशी करायची. QR कोड स्कॅन करायचा आणि मग आपलं मीटर लावून कुठेही फिरा मेट्रोमध्ये आणि जिथे एक्झिट कराल तिकडे आपले पैसे कट होतील. कदाचित आपली दिल्ली मेट्रो पण अशीच आहे असं वाटतंय. तर कमेंट करून सांगा. आहे की तुम्ही पुढे जरी गेला आणि परत मागे आला, इथल्या इथे गोल फिरला तरी तुमचा 3 युआनच कट होणार. म्हणजे 8 ते 3 युआन किंवा 3 ते 10 युआन असे कट होणार. आम्ही आमच्या हॉटेलपासून 35 ते 40 किलोमीटर लांब आहोत, तरी पण आम्हाला 7 युआनच लागले. 7 म्हणजे हे खूपच चीप आहे इकडे. आत्ता मगाशी जी आम्ही भाजी घेतली होती ती भाजी जवळपास 35 का 40 युआनला होती. म्हणजे विचार करा इथे प्रवास किती स्वस्त आहे. आणि नाही 70 युआनची भाजी होती. 70 युआनची भाजी होती. सॉरी
म्हणजे 850-900 रुपये, 850-900 रुपयाची भाजी होती. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला जो रेट मी इथे देतो आहे त्याच्याशी तुम्ही जर त्याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला लगेच कळेल की किती रेट आहे इकडचा. मात्र आलो आहे मित्रांनो आपल्या स्टेशनला. आता रूमवर जातो. खूप फिरलो आज. आता उद्या सकाळी बघूयात काय प्लॅन होतो ते. खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला दाखवेल. थोडं तेच प्लॅनिंग आम्ही करत होतो की काय काय गोष्टी करता येतील. तर चला तर मग आजचा दिवस संपला. भेटूयात पुढच्या व्लॉगला. जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा जे जे प्रश्न मी विचारले कुत्र्यांचं काय होतं. आणि अजून एक प्रश्न विचारलेला तर तुम्हाला लक्षात असेलच. पुढे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भरभरून लाईक्स पण करा. तर चला मग आता मी आता साइन ऑफ करतो आणि उद्या तुम्हाला भेटतो एक नव्या फुर्तीने आणि एका नव्या चॅलेंजने. चॅलेंजेस भाई खूप आहेत. तुम्ही म्हणजे छोटे छोटे पण आहेत. तुम्हाला भाषाच येत नाही म्हटल्यानंतर तुम्ही करणार तरी काय. तुमच्याकडून तीच गोष्ट अशी आहे की जी कम्युनिकेट करू शकतो आपण एकमेकांना. तीच गोष्ट होत नाही. लोक बघून तोंड फिरवतच. असं वाटतं की अरे यांना आपण आवडत नसावं. पण त्यांचा पण नाईलाज आहे. त्यांना बोलताच येत नाही आपल्याशी. आता आम्ही इकडे गेलो होतो त्या टॅक्सीवाल्यासोबत. तो एक शब्द पण आमच्याशी बोलला नाही. का आता बोलताच येत नाही. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला लांबडं परत लावलं मी. कॅमेरा हातात आला काय ना काय सुचत असतं. आता बऱ्यापैकी फ्रेंडली झालो आहे मी कॅमेराशी. तर तुम्ही ते पण कमेंट करून सांगा की आता कसे वाटत आहेत ब्लॉग. काही चेंजेस असेल तर नक्की करेल. काही माझे बंधू आहेत जे मला मेसेज करत असतात किंवा कमेंट करत असतात. मी ज्यांना ओळखत नाही पण त्यांना असं वाटतं की सांगावं मला की ब्लॉग कसा झाला आहे. तर नक्की असेच कमेंट करत राहा. आवडतात मला खूप. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. टेक केअर.